नमस्कार मित्रांनो, आज आपण भारताचा भूगोल या घटकावर आयोगाने विचारलेले काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. आकारमानाने भारतातील सर्वात मोठे राज्य 2001 नुसार टिंबटिंब आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजस्थान. भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान आहे. 3,42,239 चौरस किलोमीटर राजस्थानचे क्षेत्रफळ आहे. त्यानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र आहे. प्रश्न क्रमांक 2. टिंबटिंब या भारतातील सर्वात जुन्या घडी पर्वताच्या रांगा आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अरवली पर्वतरांग. अरवली पर्वतरांग ही पश्चिम भारतातील एक पर्वतरांग आहे. ही पर्वतरांग राजस्थान गुजरात सीमेवरील भागात पसरलेली आहे. गुरु शिखर उंची 1722 मीटर हे अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे. मित्रांनो, तुम्हाला जर या प्रश्नाची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या PDFची लिंक दिली आहे, तुम्ही डाउनलोड करू शकता. प्रश्न क्रमांक 3. भारताला टिंबटिंब किलोमीटर भूसीमा लाभलेली आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. भारतास एकूण 15,200 किलोमीटर लांबीची भूसीमा लाभली आहे. एकूण 7 देशांशी आपली सीमा लागून आहे. प्रश्न क्रमांक 4. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील टिंबटिंब क्रमांकाचा देश आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारताचा 7वा क्रमांक लागतो. भारताने जगातील 2.42% क्षेत्रफळ व्यापलेले आहे. प्रश्न क्रमांक 5. झास्कर, लडाख व काराकोरम पर्वतरांगाचे स्थान टिंबटिंब हिमालयात आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 काश्मीर. काश्मीर हे भारतातील सर्वात उत्तरेकडील राज्य आहे. झास्कर, लडाख व काराकोरम पर्वतरांगाचे स्थान काश्मीर हिमालयात आहे. काराकोरम पर्वतरांगेत K2 माउंट गॉडविन ऑस्टिन हे जगातील 2ऱ्या क्रमांकाचे शिखर आहे. प्रश्न क्रमांक 6. भारताला टिंबटिंब किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7,517. भारताला एकूण 7,517 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. भारतात सर्वाधिक किनारपट्टी गुजरात राज्याला लाभलेली आहे. प्रश्न क्रमांक 7. टिंबटिंब ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सियाचीन. सियाचीन ही काराकोरम पर्वतरांगांमधील सर्वात लांब हिमनदी आहे. तिची लांबी एकूण 70 किलोमीटर आहे. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोरोमंडल किनारा. उत्तरेस उत्कल मैदान आणि दक्षिणेस कावेरी त्रिभुज प्रदेशादरम्यान वसलेल्या पूर्व किनाऱ्याच्या भागास कोरोमंडल किनारा म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणते विधान विंध्य प्रणालीला लागू पडत नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विंध्य प्रणाली अग्निजन्य खडकांनी बनली आहे. हे विधान अयोग्य आहे. विंध्य मध्य भारतातील एक पर्वतरांग आहे. विंध्य पर्वतरांगा अनेक तुटक पर्वतरांगा, शिखरे, टेकड्या यांचा समूह आहे. प्रश्न क्रमांक 10. सातपुडा पर्वतरांगेमुळे टिंबटिंब व टिंबटिंब नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नर्मदा व तापी. सातपुडा पर्वतरांगा ही नर्मदा आणि तापी नदीचे खोरे वेगळी करते. सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर हे धूपगड असून उंची 1350 मीटर आहे.
प्रश्न क्रमांक 11. भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनविच प्रमाणवेळ यांच्या टिंबटिंब तासाचे अंतर आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 5.5. भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनविच प्रमाणवेळ यांच्यात 5.5 तासाचे अंतर आहे. भारतीय प्रमाणवेळ 82°30' पूर्व रेखावृत्तानुसार ठरवली जातात. प्रश्न क्रमांक 12. भारतातील कोणत्या घटक राज्याचे क्षेत्र सर्वात लहान आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोवा. गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य आहे. गोवा राज्याचे क्षेत्रफळ 3,702 चौरस किलोमीटर आहे. गोवा राज्याची राजधानी पणजी आहे. प्रश्न क्रमांक 13. भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावर निश्चित केली गेली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 82°30' पूर्व. भारताची प्रमाणवेळ 82°30' पूर्व रेखावृत्त निश्चित करते. एक रेखावृत्त हे 4 मिनिटांच्या अंतरावर असते. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणत्या रेखावृत्ताच्या दरम्यान भारताचे स्थान आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 68°07 ते 97°25 पूर्व. भारताचा रेखावृत्तीय विस्तार 68°733 पूर्व ते 97°2447 पूर्व इतका आहे. त्यानुसार भारताचा रेखावृत्तीय विस्तार 29°17 ते 14 इतका आहे. प्रश्न क्रमांक 15. भारतातील कोणकोणत्या राज्यावरून कर्कवृत्त जाते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, मिझोराम. भारताच्या एकूण 8 राज्यातून कर्कवृत्त जाते. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम. प्रश्न क्रमांक 16. पहाटे 3 वाजता लंडन येथून प्रसारित होणारी बातमी अलाहाबाद 82°32 पूर्व रेखावृत्त येथे किती वाजता ऐकायला येईल? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सकाळी 8:30 वाजता. भारत आणि ब्रिटन यांच्यात 5.5 तासांचा फरक असल्यामुळे लंडन येथे पहाटे 3 वाजता प्रसारित होणारी बातमी भारतात सकाळी 8:30 वाजता ऐकायला मिळतील. प्रश्न क्रमांक 17. राजस्थानमधील अंशतः शुष्क प्रदेशास काय म्हणतात? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बागर. राजस्थानमधील अंशतः शुष्क प्रदेशात बागर किंवा अर्धशुष्क संक्रमणशील प्रदेश असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 18. कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश हा जगातील सर्वात सुपीक प्रदेशांपैकी एक असल्याने हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 19. उत्तरेकडून दक्षिणेकडे पूर्व घाटातील खालीलपैकी कोणता पर्वत शिखरांचा क्रम बरोबर आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अन्नाईमुडी, पालकोंडा, नल्लामल्ला आणि निमगिरी. अन्नाईमुडी हे पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर आहे. याची उंची 29.95 मीटर आहे. हे शिखर केरळ राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 20. नर्मदा व महानदीमध्ये खालीलपैकी कोणत्या रांगा जलविभाजक आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त मैकल. नर्मदा व महानदीमध्ये मैकल रांगा जलविभाजक आहेत. मैकल रांगा भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील एक पर्वत श्रेणी आहे. प्रश्न क्रमांक 21. भारताचे सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त टिंबटिंब आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 97°25 पूर्व. भारताचे सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त 97°25 पूर्व आहे. रेखावृत्तीय विस्तारामुळे सूर्योदय, सूर्यास्त व स्थानिक वेळ इत्यादी ठरवितात.
प्रश्न क्रमांक 22. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील गाळाच्या संचयनाचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तराई, भांगर, खादर. तराई हा दलदलीचा प्रदेश असतो आणि भांगर म्हणजे जुन्या गाळाच्या प्रदेशाला भांगर म्हणतात. तसेच नदीजवळ गाळाच्या संचयनाने तयार झालेल्या प्रदेशास खादर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 23. गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अरवली पर्वतरांग. गुरु शिखराची उंची 1722 मीटर आहे. हे अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे. हिमालय व निलगिरी यांच्या मधल्या प्रदेशातील ते सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न क्रमांक 24. कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विंध्य रांगा. कैमूर टेकड्या विंध्य पर्वताच्या पूर्व भागात आहे. मध्य प्रदेशमधील जबलपूर ते बिहार राज्यातील रोहतास जिल्ह्यादरम्यान कैमूर टेकड्या पसरलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 25. न्यूमूर बेटावरून सध्या कोणत्या 2 देशांमध्ये वाद सुरू आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. भारत आणि बांगलादेश. न्यूमूर बेट हे बंगालच्या उपसागरातील एक निर्जन बेट आहे. या बेटावर असणाऱ्या संभाव्य तेल साठ्याच्या अंदाजावरून भारत आणि बांगलादेश यांमध्ये वाद सुरू होता. प्रश्न क्रमांक 26. भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 3214 किलोमीटर. भारताची दक्षिणोत्तर लांबी 3214 किलोमीटर आहे. काश्मीरचे उत्तर टोक ते मुख्य भूमीचे दक्षिण टोक कन्याकुमारी पर्यंत. प्रश्न क्रमांक 27. सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तास. पूर्वेकडील अरुणाचल प्रदेशातील किबिथू व पश्चिमेस गुजरातमधील घुअरमोहा या ठिकाणांदरम्यानच्या सूर्योदयात 116 मिनिटांचा फरक आहे. प्रश्न क्रमांक 28. खालील विधाने पहा. खाली पर्याय दिले आहेत. अ पर्याय आहे नंदादेवी शिखराची उंची 7817 मीटर आहे. ब पर्याय आहे हिमालयातील जोजिला खिंडीतून श्रीनगर ते लेह मार्ग जातो. क पर्याय आहे बद्रीनाथ शिखराची उंची गंगोत्री शिखरापेक्षा कमी आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ ब बरोबर. नंदादेवी भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर आहे. बद्रीनाथ शिखराची उंची गंगोत्री शिखरापेक्षा जास्त आहे. प्रश्न क्रमांक 29. भारतातील खालील खिंडींचा पश्चिमेकडून पूर्वेकडे बरोबर क्रम लावा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जोजिला खिंड ही लडाख राज्यात आहे. सिपकिला खिंड ही हिमाचल प्रदेशमध्ये आहे. मानखिंड नीतीखिंड ही उत्तराखंड राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 30. खालील विधाने पहा. अ पर्याय आहे पश्चिम राजस्थानच्या वाळवंटात आढळणाऱ्या क्षारयुक्त मृदेश रेह अथवा कल्लार म्हणतात. ब पर्याय आहे भांगर मृदा नदीजवळ गाळाच्या संचयनाने तयार होते. क पर्याय आहे खादर मृदा हिमालयाच्या पायथ्याशी आढळते. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ बरोबर. पश्चिम राजस्थानच्या वाळवंटात आढळणाऱ्या क्षारयुक्त मृदेश रेह अथवा कल्लार म्हणतात. हे विधान बरोबर आहे. भांगर मृदा जुन्या गाळाच्या प्रदेशाला म्हणतात आणि खादर मृदा ही नदीजवळ गाळाच्या संचयनाने तयार होते. प्रश्न क्रमांक 31. भारताचा टिंबटिंब हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
सुंदरबन. भारताचा सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. सुंदरी नावाची वनस्पती मोठ्या प्रमाणावर आढळते, त्यामुळे सुंदरबन हे नाव पडले आहे. सुंदरबनचा 60% भाग बांगलादेशात आहे आणि 40% भाग हा भारतात आहे. प्रश्न क्रमांक 32. मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान टिंबटिंब खिंड आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पालघाट. पालघाट खिंड ही केरळ, तमिळनाडू या 2 राज्यांमधील दळणवळणाचा प्रमुख दुवा आहे. पालघाट खिंडीची सर्वसाधारण उंची ही 144 मीटर आहे. प्रश्न क्रमांक 33. चिल्का सरोवर कोठे वसलेले आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महानदी व गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान. चिल्का सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. चिल्का सरोवर ओडिशा राज्यातील दया नदीच्या मुखावर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 34. भारताच्या ग्रेट निकोबार बेटातील टिंबटिंब हे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण असून ते 6°45 उत्तर अक्षवृत्तावर आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंदिरा पॉईंट. इंदिरा पॉईंट हे भारताचे दक्षिण टोक मानले जाते. ते अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील मोठे निकोबार या बेटावर आहे. प्रश्न क्रमांक 35. भारताचे अंटार्क्टिकावर टिंबटिंब हे संशोधन केंद्र आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मैत्री. मैत्री हे भारताचे अंटार्क्टिकावरील दुसरे कायम स्वरूपी संशोधन केंद्र आहे. तसेच दक्षिण गंगोत्री हे भारताचे कायमस्वरूपी पहिले केंद्र होते, पण ते 1990 ते 91 साली बर्फाखाली गाडले गेले. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.